हॅलो स्टुडंट्स, वे ऑप्टिक्स. आपण सध्या फॉर्म्युले एक्झाम्पल्स अभ्यासत आहोत. जसे आपण फॉर्म्युले 2 पार्टमध्ये अभ्यासले होते, पार्ट फर्स्ट, पार्ट सेकंड, तसे एक्झाम्पलचे पण आपण 2 पिरियड तयार केलेत, पार्ट फर्स्ट आणि पार्ट सेकंड. याच्या अगोदरच्या तासाला आपण काही एक्झाम्पल्स सोडवलेत, आत्ता अजून काही सोडवूयात. आपण असं ठरवलं आहे की आपल्या टेक्स्टमध्ये जे एक्झाम्पल सोडवलेले नाहीत, अनसॉल्वड आहेत, ते सोडवायचे आहेत. बघा काय सम आहे, प्रॉब्लेम काय बघा. The distance between two consecutive bright fringes in a biprism experiment using light of wavelength 6000 angstrom unit is 0.32 millimeter. By how much will the distance change if the light of wavelength 4800 angstrom unit is used? इंटरफरन्स एक्सपेरिमेंटवरचा प्रॉब्लेम आहे. 2 सिच्युएशन आहेत पहा. सुरुवातीला जो लाईट आहे तो आहे 6000 अँगस्ट्रॉम युनिट आणि नंतर जो वापरलेला लाईट आहे तो आहे 4800 अँगस्ट्रॉम युनिट. ज्यावेळेस वेवलेंथ 6000 आहे त्यावेळेस फ्रिंज विड्थ ही 0.32 mm आहे. आपण आत्ता काही एक्झाम्पल्स अभ्यासले, त्याच्यानुसार पहिल्यांदा गिव्हन काय आहे ते बघूयात. 2 सिच्युएशन असल्यामुळं पहिल्यांदा आपण λ1 म्हणूयात, दुसऱ्याला λ2 म्हणूयात. λ1ची किंमत आहे 6000 अँगस्ट्रॉम युनिट. त्याचं रूपांतर मीटरमध्ये केल्यावर त्याला 10⁻⁻10 मल्टिप्लाय केलं आणि आणखी सिम्प्लिफाय केल्यावर ते 6000मधले 3 झिरो आहेत ते ॲडजस्ट केल्यानंतर उत्तर येतं आहे 6 × 10⁻⁻7 मीटर. दुसऱ्या सिच्युएशनची जी वेवलेंथ आहे त्याची व्हॅल्यू आहे 4800 अँगस्ट्रॉम युनिट. त्याचं रूपांतर मीटरमध्ये केल्यावर 4800 × 10⁻⁻10 मीटर असं येतं आहे आणि त्यातले परत 2 झिरो ॲडजस्ट केल्यावर व्हॅल्यू येते 48 × 10⁻8 मीटर. तसेच विड्थ जी आहे ती आहे 0.32 mm. त्याचं रूपांतर मीटरमध्ये केल्यावर त्याला 10⁻³ मल्टिप्लाय केलं आणि 0.32 परत 32 सिम्प्लिफाईड फॉर्ममध्ये घेतलं. 32 32 × 10⁻5 मीटर असं आलं. आता काय विचारलं आहे, हे गिव्हन आहे, काय काढा असं म्हटलं आहे बघा. चेंज इन द डिस्टन्स बिटवीन 2 कॉन्सिक्युटिव्ह ब्राईट फ्रिंजेस. म्हणजे सुरुवातीला ब्राईट फ्रिंजेसमधलं अंतर W1 होतं, तर नंतर अंतर हे W2 असेल, त्यातला बदल विचारला आहे आणि म्हणून आपण इथे लिहिलं आहे W1 - W2 = ? आता ह्याला सोल्युशन काय आहे ते बघूयात. हे झालं गिव्हन डाटा. फ्रिंज विड्थ W बरोबर फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे, λ × D/d. काय फॉर्म्युला आहे, W = λ × D/d. मग λ1 वेवलेंथ असताना साहजिकच फ्रिंज विड्थ W1 असेल आणि म्हणून आपण इथं म्हटलं आहे फॉर λ1 W1 = λ1 D/d. आपण हे जे 2 सिच्युएशन ह्या प्रॉब्लेमात दिलेल्या आहेत त्याच्यात फक्त वेवलेंथ बदलतो आहे, बाकीचं एक्सपेरिमेंटल सेटअप बदलत नाही आणि म्हणून D, d ह्या दोन्ही फॉर्म्युल्यामध्ये तसेच आहेत. बदल आहे तो फक्त λ1 λ2. जसं λ1च्या करस्पॉन्डिंग W1 तसं λ2च्या करस्पॉन्डिंगची फ्रिंज विड्थ W2 आणि त्याचा फॉर्म्युला आहे W2 = λ2 × D/d. आता इथं आपल्याला D दिलेलं नाही आहे, म्हणून आपण या दोघांचा जर रेशो घेतला तर ते कॅन्सल होतील आणि म्हणून पुढची स्टेप आहे W
2 डिवायडेड बाय W1 इज इक्वल टू लॅमडा टू कॅपिटल डी अपॉन स्मॉल डी, ह्याला भागिले म्हणजे उलटून गुणले स्मॉल डी अपॉन लॅमडा 1 इंटू कॅपिटल डी. कॅपिटल डी कॅन्सल झाला, स्मॉल डी कॅन्सल झालं, उत्तर आलं लॅमडा 2 अपॉन लॅमडा 1. हे इक्वेशन रिअरेंज केल्यावर W2साठी उत्तर येते, कारण आपल्याला W2 काढायचं आहे. W1 दिलेलं आहे. W2 बरोबर लॅमडा 2 अपॉन लॅमडा 1 इंटू W1. आता व्हॅल्यू ठेवूयात. व्हॅल्यू ठेवताना बघा काय येत आहे, 48 इंटू 10⁻⁸ ही लॅमडा 2ची व्हॅल्यू, त्याला गुणुले W1 आपण इथं पाहिलं आहे 32 इंटू 10⁻⁵, आणि सर्वांना भागिले लॅमडा 1ची किंमत 6 इंटू 10⁻⁷. आता जिथं तोंडी भागाकार गुणाकार शक्यतो आपण करून घ्यायचं आहे. इथं आपण 6ने भागालो, 6 एके 6, इथं आलं 8 संग 48 म्हणून इथं 8 लिहिलेलं आहे पहा. नंतर 32 आणि 8 याचा गुणाकार घ्यावा लागेल आपल्याला, तो येतो 256, आणि 10च्या पावर किती येतात बघा, हे -8 -5 ते झालं -13, आणि छेदस्थानचे 10⁻⁷ आहे ते अंशस्थानी आलं आहे, न्युमरेटरला आले की प्लस होतील, बरोबर आहे. मग 10⁻³ -13, 8 आणि 5 13, वजा 13मधून अधिक 7 गेले, शिल्लक राहतात 10⁻⁶. मग W2 बरोबर उत्तर आलं पहा 256 इंटू 10⁻⁶ मीटर. आता आपल्याला वजाबाकी घेताना W1 आपल्याला MM आपण दिलेला होता 0.32 मिलीमीटरमध्ये दिला होता, तसं हेचं रूपांतर मिलीमीटरमध्ये करूयात. 10⁻⁶ मधून अजून वजा 3 कमी केले की आपल्याला 256 ऐवजी 0.256 असं लिहिता येईल. आणि परत हे 10⁻³ काढून टाकले की मीटरची युनिट येणार आहे मिलीमीटर, आणि म्हणून W2ची व्हॅल्यू आली 0.256 मिलीमीटर. दोन्ही व्हॅल्यू एकाच एककात आणल्या पहा. W1 0.32 आहे, किंवा ते 0.320 लिहिलं तरी चालतं आहे, आणि W1 आली 0.256. ह्या दोघांची वजाबाकी केल्यावर उत्तर येते 0.064 मिलीमीटर. आणि हे आपल्याला विचारलेलं होतं, हाऊ मच दिस डिस्टन्स विल चेंज, दिस मीन्स फ्रिंज विड्थ. आणि मग इथे चेंज इन फ्रिंज विड्थ आहे, एक टप्पा जास्तीच आहे, लक्षात असू द्या. नुसतं आपल्याला नवीन फ्रिंज विड्थ विचारली नाही, नंतर काय बदल होईल ते विचारलं आहे, आणि त्याचं उत्तर आलं आहे चेंज इन फ्रिंज विड्थ W1 मायनस W2 इज इक्वल टू 0.064 मिलीमीटर. पुढं जाऊयात. पुढचा प्रॉब्लेम घेऊयात, वाचूयात हा प्रॉब्लेम. ए स्टार इज इमिटिंग light at the wavelength of 5000 angstrom unit. Determine the limit of resolution of telescope having an objective of diameter 200 inch. स्टुडंट, हा प्रॉब्लेम एकदम सोपा आहे, पण इथे वेगळं कन्व्हर्जन दिलं पहा. ते कन्व्हर्जन अगोदर आपण बघूयात काय आहेत. इंच याचं रूपांतर सेंटीमीटरमध्ये कसं करायचं, त्याच्यात काय रिलेशन आहे. तर 1 इंच बरोबर 2.54 सेंटीमीटर असं रिलेशन आहे. 1 इंच इज इक्वल टू 2.54 सेंटीमीटर. त्याच्या अनुषंगानं गिव्हन व्हॅल्यू बघा, लॅमडा इज इक्वल टू 5000 अँगस्ट्रॉम युनिट हे उत्तर दिलं आहे, व्हॅल्यू दिली आहे.
त्याचं रूपांतर मीटरमध्ये केल्यावर त्याला 10⁻⁻10 मल्टिप्लाय केलं आणि परत आणखी सिम्प्लिफाय केल्यावर ह्याची व्हॅल्यू आली 5 × 10⁻⁷ मीटर. दुसरी व्हॅल्यू कॅपिटल डी. आता डायमीटर जो आहे, आता टेलिस्कोपचं आपण डिस्कशन करतोय, रिझॉल्विंग पॉवर काढायची आहे. याच्यात टेलिस्कोपचा जो ऑब्जेक्टिव्ह लेन्स आहे त्याचा डायमीटर हा आपण कॅपिटल डीनं दाखवला आहे आणि त्याची व्हॅल्यू आहे 200 इंच. आता ह्याचं रूपांतर अगोदर सेंटीमीटरमध्ये करूयात, कारण आपल्याला कन्व्हर्जन रिलेशन माहिती आहे. 1 इंच बरोबर 2.54 सेंटीमीटर. मग 200 इंच असतील तर म्हणजे आपण 200ला 2.54 मल्टिप्लाय करणार. त्याचं उत्तर येतं आहे 508 सेंटीमीटर. ते परत मीटरमध्ये कन्व्हर्ट करताना 508 त्याला गुणिले 10ची वजा दुसरी पॉवर एवढे मीटर. लक्षात आलं हे स्टुडंट कन्व्हर्जन काय आहे ते? इंच टू सेंटीमीटर कन्व्हर्ट केलं आणि मग सेंटीमीटर टू मीटर कन्व्हर्ट केलं. रिलेशन असं आहे 1 इंच इज इक्वल टू 2.54 सेंटीमीटर. इथं डायमीटर 200 इंच दिला होता म्हणून 200ला 2.54ने मल्टिप्लाय केलं, ते उत्तर आलं 508 तेवढे सेंटीमीटर. आणि मग त्याचं रूपांतर मीटरमध्ये करताना त्या 508ला 10⁻²नं मल्टिप्लाय केलं. आता आपल्याला काय काढायचं आहे बघा, लिमिट ऑफ रिझोल्युशन विचारलं आहे फॉर टेलिस्कोप. टेलिस्कोपच्या बाबतीत आपण अभ्यासलं आहे लिमिट ऑफ रिझोल्युशन हे अँग्युलर सेपरेशनच्या भाषेत पाहायचं आहे, कारण ऑब्जेक्ट्स हे खूप दूरवर आहेत. म्हणजे हा एक ऑब्जेक्ट आहे, हा दुसरा ऑब्जेक्ट आहे आणि हा इथं टेलिस्कोप आहे. तर ह्या 2 रेजपासून येणारे हे जे 2 लाईट रेज आहेत त्यांच्यातला हा जो अँगल आहे त्याला आपण थीटा म्हणणार. त्याला म्हणायचं अँग्युलर सेपरेशन. आणि हे अँग्युलर सेपरेशन जस्ट रिझॉल्व्ड कंडिशनला किती असतं त्यालाच म्हणायचं आहे लिमिट ऑफ रिझोल्युशन. हे आपण थेअरी अभ्यासताना डिटेलमध्ये बघितलेलं आहे. आणि मग त्याचा फॉर्म्युला आहे, एरी डिस्कच्या स्वरूपात डिफ्रॅक्शन पॅटर्न तयार होतो. रॅलेस क्रायटेरिया याच्या आधारे आपण फॉर्म्युले अभ्यासलेले आहेत. ते आहे लिमिट ऑफ रिझोल्युशन फॉर टेलिस्कोप दॅट इज थीटा इज इक्वल टू 1.22 लॅम्बडा डिव्हायडेड बाय कॅपिटल डी. स्टार्स हे सेल्फ ल्युमिनस आहेत आणि म्हणून बघा लॅम्बडाला जोडून 1.22 हा फॅक्टर आहे, हे लक्षात असू द्या. आता आपल्याला थीटाच विचारलं, प्लेन प्रॉब्लेम आहे. मग थीटाचा जो फॉर्म्युला आहे त्याच्यात किमती ठेवूया, सबस्टिट्यूशन करूयात. काय केलं आहे बघा सबस्टिट्यूशन, 1.22 तसेच लॅम्बडाची किंमत बघा 5 × 10⁻⁷ डिवायडेड बाय 508 × 10⁻². 122 आणि 5, 1.22 आणि 5 याचा गुणाकार केल्यावर 6.1 येते. 6.1 भागिले 508 आणि 10च्या पॉवर हे छेदस्थानी जे 10⁻² आहे ते वरती आलं तर प्लस होतील. आणि मग 6.1 भागिले 508, 6.1 भागिले 508 हा जो पार्ट आहे तो तुम्हाला लॉगॅरिथमिक टेबलच्या सहाय्यानं सोडवायचा आहे. 6.1चा लॉगॅरिथम मायनस 508चा लॉगॅरिथम, त्याचा अँटीलॉग आणि त्याची व्हॅल्यू इथे मग 1.2. आणि इथं बघा 10⁻⁷ तसेच आहेत. म्हणजे आपण इथं 1.2 कसं आलं तर 6.1 याला परत कशाने गुणलेलं आहे, 100नी. का गुणलेलं आहे तर बघा इथं हे 10⁻² आहेत ते प्लस आहेत. म्हणजे ही व्हॅल्यू येईल 610. 610 भागिले 508 असं येईल. आणि म्हणून हिचं उत्तर ग्रेटर दॅन 1 आहे, 1.2 आलं आहे. म्हणून मी इथं परत रिपीट करतो आहे, 6.1 × 10⁻² + 2 × 10⁻⁷. 10⁻⁷ तसेच ठेवलेले आहेत. 10⁻² + 2 आहेत त्याचं रूपांतर 100मध्ये केलं
आणि मग 6.1ला 100नी गुणलं म्हणजे ते 601 होईल भागिले 508 म्हणजे 601चा लॉगॅरिथम भागिले 508चा लॉगॅरिथम वजा 508चा लॉगॅरिथम कारण दोघांचा भागाकार आहे आणि मग त्या वजाबाकीचं अँटीलॉग ती व्हॅल्यू येते 1.2 आणि मग 1.2 इंटू 10⁻⁻7 आपण सर्व व्हॅल्यू ठेवल्या त्या SI युनिट सिस्टीममध्ये आणि साहजिकच मग SI युनिट सिस्टीममध्ये हे जे अँग्युलर सेपरेशन आहे त्याचं युनिट आहे रेडियन आणि मग उत्तर आहे थीटा इज इक्वल टू 1.2 इंटू 10⁻⁷ रेडियन. स्टुडंट पुढचा प्रॉब्लेम पाहण्या अगोदर परत एकदा लक्षात ठेवा इथं एक कन्व्हर्जन रिलेशन आहे 1 इंच इज इक्वल टू 2.54 सेंटीमीटर. पुढं जाऊयात. पुढचा प्रॉब्लेम वाचूयात पहा. द इंटेन्सिटी ऑफ लाईट कमिंग फ्रॉम वन ऑफ द स्लिट इन यंग्स डबल स्लिट एक्सपेरिमेंट इज ट्वाइस the intensity of light coming from the other slit. What will be the approximate ratio of the intensities of the bright and dark fringes in the resulting interference pattern? बघा इथं जे माहिती दिलेली आहे ती शब्द स्वरूपात आहे पहा. त्याचं गणिती स्वरूप आपल्याला मिळवायचं आहे. यंग्स डबल स्लिट एक्सपेरिमेंटमध्ये एका स्लिटची इंटेन्सिटी ही दुसऱ्या स्लिटच्या इंटेन्सिटीच्या दुप्पट आहे आणि म्हणून गिव्हनमध्ये लिहिलं आहे एकाचे I1 म्हटलं दुसऱ्याचे I2 म्हटलं तर I1 इज इक्वल टू ट्वाईस I2. एवढंच एक इन्फॉर्मेशन दिलेलं आहे. लक्षात आले स्टुडंट. एका स्लिटची इंटेन्सिटी ही दुसऱ्या स्लिटची इंटेन्सिटीच्या दुप्पट आणि म्हणून रिलेशन आहे I1 इज इक्वल टू ट्वाईस I2. याच्या आधारे विचारलं आहे काय बघा फाइंड I मॅक्झिमम अपॉन I मिनिमम. इंटेन्सिटी रेशो विचारला आहे. ब्राईट आणि डार्क फ्रिंजेसचा विचारला आहे पहा. ब्राईट फ्रिंजची इंटेन्सिटी मॅक्झिमम असते तर डार्कची मिनिमम असते. त्या अनुषंगानं I मॅक्स अपॉन I मिनिमम इज इक्वल टू क्वेश्चन मार्क. आता आपल्याला जे गिव्हन आहे दिलेलं आहे त्याच्या आधारे बघा काय मिळवता येते. I1 इज इक्वल टू ट्वाईस I2 आलं म्हणून हेच इक्वेशन I1 अपॉन I2 अशा भाषेत लिहिलं तर उत्तर येते 2/1. पण इंडिव्हिज्युअल इंटेन्सिटीचा रेशो म्हणजे इंडिव्हिज्युअल ॲम्प्लिट्यूडचा रेशो म्हणजेच त्याच्याबरोबर A1 स्क्वेअर अपॉन A2 स्क्वेअर असलं पाहिजे. आता हे झालं म्हणजे आपल्याला A1 स्क्वेअर अपॉन A2 स्क्वेअर याचं उत्तर मिळालं 2/1. पण आपल्याला मॅक्झिमम टू मिनिमम हा रेशो काढायचा आहे आणि त्याचा फॉर्म्युला आहे A1 प्लस A2 ब्रॅकेट स्क्वेअर डिवायडेड बाय A1 मायनस A2 ब्रॅकेट स्क्वेअर. आपल्याला इथे आत्ता फॉर्म्युला माहीत झाला गिव्हन माहीत झालं पण आपल्याला जे दिलेलं आहे ते सोयीस्कर रूपात कन्व्हर्ट करायचं आहे म्हणून पुढं म्हटलं आहे बट A1 स्क्वेअर अपॉन A2 स्क्वेअर इज इक्वल टू 2/1. याचं स्क्वेअर रूट काढल्यावर A1 अपॉन A2 इज इक्वल टू √2/1 आणि √2ची व्हॅल्यू असते 1.414/1. 2चं वर्गमूळ 14 असं लक्षात ठेवा स्टुडंट. 1.414 ते मी 14 असं लक्षात ठेवतो म्हणजे फक्त डेसिमल कुठं द्यायचं ते आपल्याला आठवलं पाहिजे. 1.414 असं आहे. आणि मग फॉर्म्युल्याकडे जाऊयात. I मॅक्झिमम अपॉन I मिनिमम इज इक्वल टू A1 प्लस A2 ब्रॅकेट स्क्वेअर डिवायडेड बाय A1 मायनस A2 ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू 1.414 प्लस 1 ब्रॅकेटचा स्क्वेअर डिवायडेड बाय 1.414 मायनस 1 ब्रॅकेटचा स्क्वेअर इज इक्वल टू 2.414 ब्रॅकेट स्क्वेअर अपॉन 0.414 ब्रॅकेट स्क्वेअर. आता हा जो पार्ट आहे हा मात्र तुम्हाला लॉगॅरिथमिक टेबलच्या सहाय्यानं सोडवावा लागणार आहे. 2.414चा लॉग बघायचा त्याला 2नी गुणायचं कारण त्याचा स्क्वेअर आहे. परत
0.414चा लॉग बघायचा, त्याला परत 2नी गुणायचा. ह्या 2 व्हॅल्यू येतील, त्यांची वजाबाकी करणे, तो भागाकार आहे. वजाबाकीचा अँटीलॉग आणि मग उत्तर काय येतं ते बघायचं आहे. तिथं सोडवून दाखवलं आहे. ते पहिल्यांदा न्युमरेटरचा स्क्वेअर काढून आलेलं उत्तर, डिनॉमिनेटरचा स्क्वेअर काढून आलेलं उत्तर आणि मग त्यांचा रेशो, आणि तो येतो आहे 34.01 भागिले 1. हे अप्रॉक्सिमेटली 34 आहे. रेशो विचारला असल्यामुळं 34 भागिले 1 असं लिहिलं आहे. आय मॅक्स अपॉन आय मिनिमम इज इक्वल टू 34/1. कॅल्क्युलेशन करण्याचा जो भाग आहे लॉगॅरिथमिक टेबल, ते तुम्ही स्वतः प्रॅक्टिस करून ॲज अ होमवर्क म्हणून करणं गरजेचं आहे. इथं दिलेले उत्तर येतात का ते कन्फर्म करायचं आहे. मी ते कन्फर्म करूनच लिहिलेलं आहे, पण तुम्ही आणखी एकदा ते कन्फर्म करा. स्टुडंट, अशा प्रकारे आपण काही प्रॉब्लेम्स सोडवलेले आहेत. आणखी काही प्रॉब्लेम सोडवलेले तुम्हाला तुमच्या नोट्समध्ये दिलेले आहेत. ते तुम्ही छानपैकी एका वहीमध्ये व्यवस्थित लिहा. तुम्ही तुमच्या पद्धतीनं सोडवायचा प्रयत्न करा. कॅल्क्युलेशन करत असताना समजा तुम्हाला आणखी वेगळ्या पद्धतीनं करायचं आहे, सोप्या पद्धतीनं, जसं आता इथं मी स्क्वेअर अगोदर काढला, तसं न करता तुम्ही डायरेक्टसुद्धा उत्तर काढू शकता. मगाशी मी सांगितल्याप्रमाणे न्युमरेटरचा लॉग गुणुले 2 ही एक संख्या काढायची, डिनॉमिनेटरचा लॉग गुणुले 2 ही दुसरी संख्या, दोघांची वजाबाकी, वजाबाकीचा अँटीलॉग, डायरेक्ट उत्तर आलं असतं. ही स्टेप आली नसतं मधली. म्हणजे तुम्ही तुमच्या पद्धतीनं कॅल्क्युलेशन करू शकता. उत्तरापर्यंत पोहोचायचं आहे. मेथड इमटेरियल आहे. कॅल्क्युलेशन वगैरे व्यवस्थित करता आले पाहिजे. लॉग टेबलची हाताळणी आली पाहिजे. आता आपल्याला हे प्रॅक्टिसनं व्यवस्थित येणं गरजेचं आहे.